कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला. खरं तर अशोक खरात याचा एन्काउंटरच करा, अशा संतापजनक प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत. कारण अनेक महिलांसोबत नको ते कृत्य केलेलं आहे. पोलिसांनी चांगला चोप दिल्याचं दिसत आहे. भोंदोबाबा अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. राज्य सरकारने अशोक खरातच्या प्रकरणात स्थापन केलेल्या SIT कडून आज चौथ्या दिवशीही तब्बल 7 तास अशोक खरातची चौकशी करण्यात आली आहे. अशोक खरात याच्यावर आज आणखी एका महिलेने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात आज दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. खरात याच्या SIT चौकशीनंतर क्राईम ब्रांचने अशोक खरातचा ताबा घेतला. अशोक खरातला आज क्राईम ब्रांच युनिट 1 मध्ये आणण्यात आले. या दरम्यान अशोक खरातचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत अशोक खरात हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं बोलताना दिसत आहे. अशोक खरात याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्याची कसून चौकशी सुरू आहे. या दरम्यान त्याला आता पोलिसी खाक्या मिळताना दिसत आहे. त्याचाच परिणाम संबंधित व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओत तो पोलिसांसोबत लंगडत चालत आहे. यावेळी तो नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देताना दिसत आहे. दरम्यान अशोक खरातच्या चौकशी दरम्यान कमालीची गुप्तता देखील पाळली जात असल्याचं दिसत आहे. अशोक खरात याची SIT मार्फत गेल्या 4 दिवसांपासून कसून चौकशी केली जात आहे. खरात याच्या महिलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे व्हिडिओ, त्याची करोडोची मालमत्ता, त्याच्या कार्यालयातील कॉम्प्युटर्स, त्याचे अध्यक्ष असलेल्या खासगी संस्थान या संपूर्ण प्रकाराची SITच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याकडून आणि अन्य अधिकारी यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. गेल्या 3 दिवसांपासून खरात याची नाशिकच्या पोलीस हेडक्वार्टर येथील हिमांशू पोलीस क्लब येथे तासनतास चौकशी केली गेली आहे. यातच रविवारी देखील खरात याची SIT कडून चौकशी करण्यात आली. मात्र आज SIT कडून खरात याची आज कमालीची गुप्तता बाळगत शहरातील एका अज्ञात स्थळी त्याची कसून चौकशी करण्यात आली. एकूणच भोंदूबाबा अशोक खरात याच्या तपास प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसून येत आहे. एकाच वेळी खरातच्या महिला लैंगिक अत्याचार, अन्य गुन्हे, कोट्यावधींची संपत्ती, व्यवहारांची आणि संस्थांच्या संदर्भातील SIT चौकशीही केली जात असून आता या प्रकरणात काय महत्त्वाचे भागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.